नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी 38 वर्षापूर्वी सुरू केलेला आनंद पार्क येथील शिवजयंती उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही आनंद पार्क येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे, उपविभाग प्रमुख मयूर पैलकर, आनंद पार्कचे शाखा प्रमुख मनोज पाटील, युवा सेना शाखा संघटक सागर माने, ज्येष्ठ नागरिक मनोहर बच्चाव, नंदकुमार गिरी, डॉक्टर SK जैन, पायलट विशाल संजय तरे, योगेश कोळी, सुनील भोई, राजू पवार, इंद्रजीत चौहान, लक्ष्मण सिंग, निलेश रहाटे, चेतन वैती, कल्याण ओहाळ, हॅपी इत्यादींसह शिवसैनिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, जी परंपरेनुसार शिवसेनेने तिथीनुसार आम्ही शिवजयंती साजरी करतो. जी कॅलेंडरमध्ये असते ती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते, परंतु आम्ही शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे जी तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरी केली जाते ती आज शिवजयंती साजरी केलेली आहे. आज 1988 सालापासून अनंत तरे साहेब आदरणीय दादा यांनी इकडे आनंद पार्कमध्ये शिवजयंतीचं सुरू केलं आणि तीच प्रथा आम्ही आता पुढे चालू केलेली आहे. जे क्षत्रिय कुलावंतस आपले हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा यांचं इथे शिवजयंती साजरा करण्याचा हेतू एकच की ती ज्याप्रमाणे त्यांची तारीख मुलांच्या लक्षात राहते तिथी देखील त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे, हा एक त्याच्यापाठचा एक हेतू आहे. आणि सगळ्यांनाच ह्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि पारंपरिक भारतीय खेळांना जागतिक स्तरावरती स्थान मिळावे या उद्देशाने क्रीडा भारतीतर्फे यंदा स्वागत यात्रेमध्ये कबड्डी या खेळाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये कबड्डी खेळाची परंपरा संबंधित विविध विषयांची माहिती दिली जाणार असल्याचं संस्थेचे प्रतिनिधी मनीष नाखवा यांनी सांगितलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. ठाण्यातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने 2001 पासून मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही स्वागत यात्रा आयोजित केली जाते. मराठी संस्कृती, रूढी आणि परंपरांचा जागर यामार्फत केला जातोय. यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून जास्तीत जास्त संस्थांचा सहभाग वाढावा यासाठी न्यासाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानिमित्त दर आठवड्याला बैठक घेतली जाते. बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये 32 संस्थांनी सहभाग नोंदवला होता. यंदाच्या यात्रेत पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांची बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तर मुलुंड अभिषेक लोणी आणि त्यांची आई प्रेमलता लोणी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक विषयांवरती आधारित चित्ररथ यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. लोणावळा येथील वनशक्ती संस्थेच्या वतीने प्रदूषण या विषयावरती चित्ररथ सादर केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरामध्ये शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मासुंदा तलाव येथील महाराजांच्या ऐतिहासिक अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महाराजांच्या कार्याचे स्मरण करत शिवसैनिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिल गाडवे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, संगीता दळवी, प्रमिलाताई भांगे, छाया मृगम, अपर्णा भोईर, त्याचबरोबर संजय दळवी, अमोल हिंगे, विनोद यादव, सचिन घाटवळ, राजू मोरे, राजू शिरोडकर, प्रतीक राणे, अरविंद भोईर, राजू होडावडेकर, प्रशांत सातपुते, वसंत गव्हाळे, दत्ता सावंत, एकनाथ अहिरे, संजय भोसले, विनय आंबेकर, बाबू शेलार, रवी लोंढे, सुधीर बेलोसे, इतर पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले उभारलेले आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे, परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांगपत्ता नाही. त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही. तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट आपण हा जो बघतोय आपण हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंदा तलावाचा विकास त्या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं, परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी भाषणामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध महाराजांनी बांधलेले जे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून 27 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण 4,35,35,750 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. थकीत देयकदारांवरती कठोर कारवाई करत 103 पाणी जोडण्या तोडण्यात आल्या असून 177 जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून 3 ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले आहेत, तर 1 पंप रूम सील करण्यात आलाय. या कालावधीमध्ये प्रभाग समितीनिहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीमधून 1,14,65,750 रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. कळवा प्रभाग समितीमधून 59,000-5,557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 जणांचे नळ संयोजन खंडित करण्यात आले. नौपाडा प्रभाग समितीमधून 52,98,941 रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तर 31 जणांची नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहेत, तर 60 जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. वर्तकनगर प्रभाग समितीमधून 39,94,751 रुपयांची वसुली करण्यात आली असून 5 जणांची नळ संयोजने खंडित करण्यात आली आहेत, तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच उथळसर प्रभाग समितीमधून 36,61,836 रुपयांची वसुली करण्यात आली असून 4 जणांची नळ संयोजनं खंडित करण्यात आलेली आहेत. महापालिकेची ही वसुली मोहीम यापुढेही अधिक तीव्र असल्याने आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे. तर नागरिकांनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून कारवाई टाळावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर गायकवाड
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवून त्यांचे पूजन झाल्यानंतर पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा, ब्रॅस बँड, लेझिम, साहसी खेळ, वारकरी संप्रदाय, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज ह्याही या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. ही मिरवणूक मासुंदा तलाव, रंगबापूजी चौक, टेंभी नाका येथून जांभळी नाका बाजारपेठेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकींची सांगता करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक पवन कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्राची डिंगणकर, ठाणे महानगरपालिकेचे इतर पदाधिकारी, शिवसैनिक, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका व कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. यंदाचे स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून हा शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असं आवाहन महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी झालेल्या बैठकीमध्ये केलं आहे. नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी गोदेपुरे, मधुकर बोडके, दीपक झिंजाळ, डॉक्टर मिताली संचती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त डॉक्टर नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, निमंत्रक निखिल सुळे, सहनिमंत्रक भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047, नागरी शिष्टाचार या विषयावरती आधारित चित्ररथ स्वागत यात्रेमध्ये असणार आहेत. नववर्ष स्वागत यात्रा हा ठाणे शहराचा उत्सव असून या उत्सवात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करावे. तसेच महापालिकेच्या शिक्षण विभाग, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे असं आवाहन महापौरांनी यावेळी नमूद केलं आहे. तसेच शहरातील विविध भागातून ज्या उपयात्रा निघणार आहेत त्या ठिकाणच्या परिसराची देखील स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.